सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो आहे सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजेच काय, तर एखाद्या मुलीला बाहेर कसं वावरायचं, समाजात कसं वावरायचं हे शिकवणारा हा लेसन म्हणजेच काय तर सोशल हेल्थ. ह्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी येतात, जसं की आपण बाहेर पडल्यावरती कसं वागावं, कसं बोलावं, आपण कुठल्या गोष्टीचा किती स्ट्रेस घेतो, तो स्ट्रेस आपल्या मेंटल हेल्थवरती, इमोशनल हेल्थवरती कसा फरक पाडतो, आपल्या अभ्यासावरती कसा फरक पाडतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द लेसन. फर्स्ट लेट अस सी वेटेज ऑफ दिस चॅप्टर. वेटेज जर बघितलं तुम्ही तर विथ ऑप्शन ह्याला आहेत 6 मार्क्स, विदाउट ऑप्शन आहेत हा लेसन 4 मार्क्सला. कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट आहे व्हॉट इज सोशल हेल्थ, त्याचे इफेक्ट्स काय काय होतात, ती सोशल हेल्थ कशी मेंटेन ठेवायची, कशी बॅलन्स ठेवायची. दुसरी गोष्ट आहे फॅक्टर एंडेंजरिंग सोशल हेल्थ, त्या सोशल हेल्थवरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, कुठल्या फॅक्टर्सचा चांगला प्रभाव पडतो, कुठल्या फॅक्टर्सचा वाईट प्रभाव पडतो. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस जो आलेला असतो आपल्याला, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. एक्झाम जवळ आली, स्ट्रेस आला, कुठल्या तरी पेपरमध्ये कमी मार्क्स पडले, स्ट्रेस आला, पण तो स्ट्रेस जो आहे तो आपल्या बॉडीला हार्मफुली अफेक्ट करत असतो आणि म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज सोशल हेल्थ. Social health can be defined as the ability of person to establish good relationship with the other person. काय आहे सोशल हेल्थ? एखाद्या मुलाला किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलला, एखाद्या पर्सनला ज्या वेळेस दुसऱ्या लोकांशी चांगले रिलेशन्स मेंटेन करता येतील त्या हेल्थला म्हणलं जातं सोशल हेल्थ. Now, what are the factors which are required for maintaining good social health? इथं काही फॅक्टर्स दिलेले आहेत तुम्हाला, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत सोशल हेल्थ मेंटेन करण्यासाठी. त्यातलेच काही फॅक्टर्स जे खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यातला पहिला म्हणजेच स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. एखाद्या इंडिव्हिज्युअलची जर स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असेल, चांगली पर्सनॅलिटी असेल, त्याचं बोलणं, वागणं, चालणं सगळं चांगलं असेल, तर तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत, दुसऱ्या पर्सनसोबत चांगले रिलेशनशिप जे आहेत ते मेंटेन करू शकतो. सो फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. जर एखाद्या पर्सनला नंबर ऑफ फ्रेंड्स जास्त असतील म्हणजेच काय, तर तो पर्सन सोशली कसा आहे, हेल्दी आहे. प्रॉपर यूज ऑफ टाईम ड्युरिंग लोनलीनेस अँड विथ पिअर ग्रुप्स. टाईम जो आहे आपण तो कसा युटिलाइज करतो, एकटा असल्यावर कसा युटिलाइज करतो, आपण पिअर ग्रुपमध्ये असल्यावर, आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये असल्यावर तो टाईम कसा युटिलाइज करतो, ह्या फॅक्टर्स पण काय करतात, इन्फ्लुएन्स करतात आपल्या सोशल हेल्थला. चौथा आहे रिस्पेक्ट अँड एक्सेप्टन्स फॉर अदर्स. तुमच्याकडे खूप नंबर ऑफ फ्रेंड्स आहेत, खूप नंबर ऑफ रिलेटिव्स आहेत, पण जर तुम्ही त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट करत नसाल तर उपयोगाचं नाही. सो हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल हेल्थ, बट वी शुड हॅव रिस्पेक्ट फॉर द अदर पर्सन. मग तो फ्रेंड असेल, पॅरेंट्स असतील, आपले रिलेटिव्ज असतील, आपले टीचर्स असतील, ह्या सगळ्या लोकांबद्दल आपल्या मनात काय हवं आहे, रिस्पेक्ट हवा आहे, तरच आपण सोशली कसं असणार आहोत, हेल्दी असणार आहोत. लास्ट ट्रस्ट, विश्वास हवा आहे आपल्याला लोकांवरती. सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स विच आर checked during the social health or social health of person are influenced by these all things. What are the factors affecting social health? All these are the factors affecting social health. फॉर एक्झाम्पल, आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथं पाणी कसं आहे, पाण्याची कमतरता आहे का, तिथले वॉशरूम्स कसे आहेत, रेसिडेन्शियल एरिया कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोशल हेल्थवरती अफेक्ट करणार आहेत. म्हणजेच काय, जर पाणी नाही आलं, स्वच्छता आहे, तर तिथली लोक तुम्हाला दिसणार आहेत एका 3-4 दिवसांनंतर कसे वागणार आहे, थोडासा चिडचिडपणा त्यांच्यामध्ये होणार आहे, एकमेकांमध्ये भांडणं होणार आहे. सो त्यांची सोशल हेल्थ जी आहे ती बिघडणार आहे. सो ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथले ज्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स अफेक्ट करणार आहेत आपल्या सोशल हेल्थवरती. फायनान्शियल स्टेटस, ऑब्व्हियसली पैसे जगण्यासाठी इम्पॉर्टंट आहेतच, फायनान्शियल स्टेटस पण डिसाईड करतं सोशली आपण कसं आहोत, हेल्दी आहोत. गार्डन्स, एज्युकेशन, सोशल फिजिकल कंडिशन्स अराउंड द सराउंडिंग, फूड, बेसिक नीड्स वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत दॅट आर ऑल इम्पॉर्टंट टू मेंटेन आवर सोशल हेल्थ. ह्याच्यावरतीच प्रिव्हियसली बोर्ड्सला विचारलेला एक प्रश्न आहे की विथ राईट एनी 6 फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. आत्ताच आपण नंबर ऑफ लिस्ट्स ऑफ थिंग्स बघितल्या ज्या सोशल हेल्थवरती अफेक्ट पाडणार आहेत, त्यातल्याच तुम्हाला कुठल्याही 6 फॅक्टर्स मेन्शन करायचे आहेत.
हा 3 मार्कला क्वेश्चन विचारलेला. सो फक्त तुम्हाला नावं नाहीत लिहायचेत, त्या गोष्टी कशा इन्फ्लुएन्स करतात सोशल हेल्थवरती ते एक्सप्लेन करायचे. सो तुम्ही मेंटल स्ट्रेस देऊ शकता, ॲडिक्शनबद्दल देऊ शकता, एज्युकेशनलबद्दल देऊ शकता, वॉटर आणि टॉयलेट्सच्या फॅसिलिटीजबद्दल सांगू शकता, एज्युकेशन जॉब ऑपॉर्च्युनिटीजबद्दल सांगू शकता की आता किती प्रमाणात जॉब्स अवेलेबल आहेत, किती शिकलेल्यांना जॉब्स अवेलेबल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सोशल हेल्थवरती कशा अफेक्ट करतात ह्यातले तुम्हाला कुठलेही 6 फॅक्टर्सबद्दल माहिती द्यायची आहे. नाव वी विल सी फॅक्टर्स एंडेंजरिंग द सोशल हेल्थ. जस्ट आपण बघितल्यात काही बेसिक गोष्टी, त्या आपल्याला ते इन डिटेल बघायच्या. तर डिवाइड केलेल्या 4 कॅटेगरीजमध्ये. पहिली कॅटेगरी आहे त्यातली ती म्हणजे मेंटल स्ट्रेस, दुसरी आहे ॲडिक्शन, तिसरा आहे क्रोनिक डिझीज आणि चौथा आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी. लेट अस सी वन बाय वन. मेंटल स्ट्रेस म्हणजे काय? सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे कमी मार्क्स पडले, उद्या आपली एक्झाम लागलेली आहे, कोणी काहीतरी तुम्हाला बोललं, टीचर्स रागवले, घरचे रागवले की तुम्ही काय करता? स्ट्रेस घेता. युजली ह्या एजमध्ये जे आहे तो स्ट्रेस घेतला जातो. मेंटल स्ट्रेस रिझन्स काही असू शकतात. कॉम्पिटिशन वाढलंय, बरोबर. आता तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, सपोज 10th झाल्यानंतर 11th, सो कॉम्पिटिशन वाढणार आहे अवेलेबल सीट्ससाठी. दुसरं रिझन आहे लोनलीनेस, एकटेपणा, त्याच्यामुळे काय होणार आहे? स्ट्रेस कॉज होणार आहे. तिसरं रिझन आहे सोशल डिसऑर्डर्स, क्राईम, व्हायलेन्स, खून खराबे, हाणामारी, खूप काय काय झालेलं असतील, व्हायलेन्स झालेला असेल आजूबाजूला, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? आपल्याला मेंटल स्ट्रेस वाढू शकतो, येऊ शकतो. बाइंडिंग ऑन गर्ल्स, अडोलेसन्स गर्ल्स सब्जेक्टेड टू सोशल एव्हिल, ह्या सगळे काय आहेत? रिझन्स आहेत मेंटल स्ट्रेस येण्याचा. त्याचे सिम्पटम्स काय काय असणार आहेत? इंडल्जन्स इन डिस्ट्रक्टिव्ह and unnatural activities, domestic violence, suicidal tendencies, attention seekers etc. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय दिसून येतं? सुसाइडल केसेस दिसून येतात. सुसाईड, जीव घेतात लोक स्वतःचा. का? तर स्ट्रेस आलाय. बिकॉज त्यांना स्ट्रेसची मॅनेजमेंट कशी करायची, स्ट्रेससोबत कसं डील करायचं, त्या स्ट्रेसमधून बाहेर कसं पडायचं हे माहिती नसतं. सो ते काय करतात? स्वतःचे जीव घेतात आणि सुसाईड करून मोकळे होतात. त्यांना असं वाटतं तो शेवटचा पर्याय आहे. बट इट इज रॉंग. सुसाईड इज नॉट दी ऑप्शन. आपण त्या स्ट्रेसमधून बाहेर पडू शकतो. आपल्या मित्रांशी बोलून, आपल्या घरच्यांशी बोलून आपण त्या प्रॉब्लेममधून स्वतःला बाहेर काढू शकतो. सुसाईड हा ऑप्शन नाही. बट stress can lead to these following symptoms. Next type is addiction. Addiction म्हणजेच काय? व्यसन. युजली पियर ग्रुपमध्ये अडोलेसन्स एजमध्ये काय दिसून येतं? ॲडिक्शन्स दिसून येतात. व्यसन, दारूचं व्यसन असेल, सिगरेट स्मोकिंग असेल, हे सगळे व्यसन जे आहेत ते तुम्हाला अडोलेसन्स पिरियडमध्ये सुरू होताना दिसतात. पियर ग्रुप इन्फ्लुएन्स्ड. ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेस कुठले कुठले आहेत? जस्ट सांगितलं. टोबॅको, सिगरेट्स, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स. इफेक्ट्स काय आहेत त्याचे? हे चांगले आहेत का गोष्टी? अजिबात नाहीत. त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट, हार्मफुल इफेक्ट तुम्हाला बॉडीवरती दिसणारच आहेत. पहिला आहे डिक्रीज एफिशियन्सी इन नर्वस सिस्टीम अँड लिव्हर. तुमचं ब्रेन जे आहे ते जेवढ्या एफिशियंटली आधी काम करत होतं तेवढ्या एफिशियंटली ते तुम्ही टोबॅको खाल्ल्यानंतर, अल्कोहोलिक कन्झम्पशन केल्यानंतर तेवढं इफेक्टिव्हली तुमचं ब्रेन, लिव्हर किंवा बाकीचे ऑर्गन्स फंक्शन्स करणार नाही आहेत. दुसरा रिड्यूस्ड लाईफस्पॅन. ऑब्व्हियसली तुमची लाईफस्पॅन काय झाली? कमी झाली. हिंडर्ड ब्रेन डेव्हलपमेंट इन अडोलेसन्स. जस्ट सांगितलं ब्रेनची डेव्हलपमेंट काय होणार आहे? कमी होणार आहे. स्लो मेमरायझिंग अँड लर्निंग. जर पियर ग्रुपच्या वेळेस किंवा अडोलेसन्स पिरियडमध्ये हे सगळे ॲडिक्शन्स लागले तर तुमची पुढची जी लर्निंग प्रोसेस आहे ती पण स्लो होणार आहे. कारण की वरती काय झालेलं आहे बघितलं आपण? ब्रेन जे आहे ते डेव्हलप कमी होते, हळूहळू होणार आहे ह्या व्यसनांमुळे. सो इथं काय दिसून येणार आहे? स्लो मेमरायझेशन आणि लर्निंग. लॅक ऑफ रॅशनल थिंकिंग. हळूहळू जसं व्यसन लागत जातं तसं तो माणूस विचार करायचा सोडून देतो. सो कुठल्याही गोष्टीबद्दल तो रॅशनल थिंकिंग जे आहे ते त्याला जमत नाही. सोशल, मेंटल, फिजिकल अँड फॅमिलियल इलनेस. तो स्वतःला तर आजारी पाडतोयच, पण तो त्याच्यासोबत बाकीच्या घरच्यांना पण काय करणार आहे? स्ट्रेसमध्ये ठेवणार आहे. दारू पिऊन आलं की व्हायलेन्स करणार, मारणार घरच्यांना. सो ह्या सगळ्या गोष्टी काय करतायत? फॅमिलीजना पण अफेक्ट करतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीत. तिसरी जी कॅटेगरी आहे ती आहे क्रोनिक डिसीज. इग्नॉरन्स टुवर्ड्स पीपल सफरिंग फ्रॉम क्रोनिक डिसीज, जसं की एड्स, TB, लेप्रेसी.
नंतर आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आजकाल तुम्ही बघाल कुठलेही एज ग्रुपमधली जी लोक आहेत ती काय दिसणार आहेत तुम्हाला, सारखी फोनवरती दिसणार आहेत. त्यालाच म्हटलं जातं यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. मोस्ट ऑफ दी अडोलेसन्स ग्रुपमधले जी मुलं आहेत ते कसे दिसणार आहे तुम्हाला, वापर करताना मोबाईल फोनचा. पण ते चांगल्या गोष्टींसाठी करतायत का, नाही. इंस्टाग्राम स्क्रोल करा, स्नॅपचॅटवरती स्क्रोलिंग करत बसा, स्नॅपचॅटवरती तुमचे जे स्नॅप्स आहेत ते पाठवत बसा एकमेकांना, यूट्यूबचे व्हिडिओज बघत बसा, टाइमपासवाले रील्स बघत बसा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे काय होतं आहे तर त्याच्यामुळे तुमचा जो प्रेशियस टाईम आहे तो वेस्ट होतो. तुमची जी एनर्जी आहे ती बिनकामाच्या गोष्टींमध्ये वाया जाते. तेच जर तुम्ही तो टाईम प्रोडक्टिव्ह गोष्टी करण्यासाठी वापरलात तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे. तुम्ही तो टाईम तुमच्या हॉबीजमध्ये इन्व्हेस्ट केला, तुमच्या आवडीनिवडींमध्ये जर तुम्ही ते जोपासायला सुरू केलं तर काय होणार आहे, तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे. सो एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काय दिसतं बघा, पर्सन स्पेंडिंग मोर टाईम विथ मोबाईल फोन्स अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी आर अनअवेअर ऑफ द सराउंडिंग. ज्यावेळेस आपण फोनवर असतो आजूबाजूला काय चाललेलं आहे आपल्याकडे आपलं अजिबात त्याकडे लक्ष नसतं. अँड कॅन एंडेंजर सोशल हेल्थ. आणि अशामुळे समोर असलेल्या व्यक्तीशी पण आपण कम्युनिकेशन करू शकत नाही, कारण की तो पण फोनवरती असतो, आपण पण फोनवरती असतो, बरोबर. ह्याच्यामुळे आपली सोशल हेल्थ काय होतीये, अफेक्ट होते. म्हणजे बोलायला तर लोक आहेत समोर, पण आपण बोलतोय का त्यांच्याशी, नाही. आपण कम्युनिकेशन करत नाहीये, म्हणजेच आपली सोशल हेल्थ जी आहे ती काय करत नाहीये, आपण एक्सप्लोअर करत नाहीये, वाढवत नाहीये, चांगली करत नाहीये. नेक्स्ट केस स्टडी दिलेली आहे त्यांनी बघा. द चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ॲडिक्टेड टू टोबॅको चिविंग, हाऊ कॅन आय हेल्प. काय सांगणार तुम्ही त्यांना, टोबॅको चिविंग जे आहे टोबॅकोच्या पॅकेटवरतीच लिहिलेलं असतं. कन्झ्युमिंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ, इट कॅन कॉज कॅन्सर. ती वॉर्निंगची साईन्स तुम्ही त्यांना दाखवायची, त्यांना वॉर्न करायचं की टोबॅको खाल्ल्यामुळे काय काय होतं, आपल्या बॉडीवरती कसा अफेक्ट होतो निगेटिव्हली, या सगळ्या गोष्टी त्यांना वॉर्न करायच्या. त्यांना हे पण सांगायचं की जर तू टोबॅको चिविंग थांबवलं नाही तर मी तुझ्या घरी नाव सांगीन. जर लहान मुलांमध्ये तुम्हाला वगैरे, लहान मुलांमध्ये म्हणजे जर पिअर ग्रुपमध्ये, अडोलेसन्स ग्रुपमध्ये 9वी-10वीच्या मुलांपासून 11वी-12वीच्या मुलांपासून ह्या सवयी काय होतात, सुरू होतात. सो त्यांना तुम्ही वॉर्न करायचं की जर तुमचं हे थांबलं नाही, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये वगैरे जर थांबलं नाही तर मी तुझ्या घरी सांगणार बाबा. त्या भीतीने ते काय करणार आहेत, त्यांचं टोबॅको ॲडिक्शन जे आहेत ते कमी करणार आहेत. अ चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ॲडिक्टेड टू टोबॅको चिविंग. कसं मदत करणार, यूज ऑफ टोबॅको कॅन लीड टू कॅन्सर ऑफ माउथ अँड लंग्स. ॲडिक्शन कॅन लीड टू मेनी फिजिकल, इमोशनल अँड सोशल इलनेस ऑल्सो. सो टिप्स काय काय दिल्यात बघा त्यांनी. पहिल्यांदा त्याला अवेअर करायचं अबाउट द सोशल हेल्थ प्रॉब्लेम्स, नंतर असोसिएटेड हेल्थ प्रॉब्लेम. नंतर त्यांना ॲडवाईस करायचं ग्रॅज्युअली, हळूहळू तो टोबॅको सोड. एका दिवसात टोबॅको सुटणार आहे का त्याची, नाही, हळूहळू टोबॅको सोड. तिसरं त्याला सांगायचं घरी मी तरी इन्फॉर्म करीन, नाही तर तू तरी तुझ्या फ्रेंड्सशी, फॅमिलीशी काय कर, या गोष्टीबद्दल क्लिअर कर की बाबा मला ह्या गोष्टीचं व्यसन लागलेलं आहे, मला टोबॅकोचं व्यसन लागलेलं आहे, मी हे कसं सोडवू शकतो. तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीजला कन्सल्ट करून काय करू शकता तुम्ही, ते व्यसन जे आहे ते त्याचं सोडवू शकता. इफेक्ट्स बघणार आहोत आपण आता की एक्सेसिव्ह यूज जर केला फोन्सचा तर काय काय इफेक्ट्स होतात. पहिला आहे पर्सन स्पेंडिंग मोर टाइम विथ द सेलफोन फॉर सेव्हरल आवर्स बिकम अनअवेअर ऑफ इट सराउंडिंग. आजूबाजूला काय चाललेलं आहे हे त्या पर्सनला काहीही कळत नाही, कारण की तो त्या फोनमध्ये एवढा गुंतलेला असतो की तो सराउंडिंगबद्दल अवेअर राहतच नाही. दुसरी गोष्ट आपण मगाशीच बघितली, डोकं दुखणार आहे, डोळे दुखणार आहेत, टायर्डनेस फील होणार आहे, इन्शोमेनिया फील होणार आहे, फॉरगेटफुलनेस, गोष्टी आठवणार नाही आहे तुम्हाला, जॉईंट पेन्स, हातपाय दुखणार आहेत, विजन प्रॉब्लेम्स, डोळ्यांना त्रास होणार आहे. रेडिएशन जे आहेत जे त्या मोबाईल फोन्समधून बाहेर येतात ते चिल्ड्रन्सच्या बोनमधून इझिली पेनिट्रेट करू शकतात रेदर दॅन दॅट ऑफ द अडल्ट. सो त्यांचा हार्म जो आहे तो लहान मुलांना जास्त प्रमाणात होतो. कंटिन्युअस यूज ऑफ कम्प्युटर्स अँड इंटरनेट मेक अ पर्सन सॉलिटरी, एकटं पाडतो त्याला, अँड इनकेपेबल ऑफ एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप विथ दॅट ऑफ द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू हिम. आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी तो कम्युनिकेट करू शकत नाही, कारण की काय झालेलं आहे, कंटिन्युअस यूज ऑफ कम्प्युटर, इंटरनेट्समुळे काय झालेलं आहे, तो एकटा पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे कसे रिलेशनशिप्स मेंटेन करायचे आजूबाजूच्या लोकांसोबत, सोसायटीसोबत, रिलेटिव्हसोबत, हे त्यांना प्रॉपर जमत नाही. पर्सन बिकम्स सेल्फ सेंटर्ड इन नेचर. तो कसा बनतो, सेल्फ सेंटर्ड बनतो. द पर्सन टेंड टू बिकम लेस सेन्सिटिव्ह टुवर्ड्स अदर अँड ही स्टॉप हेल्पिंग अदर. दुसऱ्यांना मदत करणं वगैरे हळूहळू तो काय करतो, कमी करतो, किंवा ते त्याच्या लगेच लक्षात येत नाही, बिकॉज सोशली तो पर्सन कसा आहे, हेल्दी नाहीच आहे.
तो एकटा पडलेला आहे, बरोबर, बिकॉज एक्सेसिव्ह यूज ऑफ व्हॉट, मोबाईल फोन्स, कम्प्युटर्स, ज्याच्यामुळे त्याला सोशल रिलेशनशिप्स कसे मेंटेन करायचे हे माहितीच झालेलं नाही आहे. मग ज्यावेळेस कुणाला गरज लागेल, हेल्प करायला लागेल, त्यावेळेस तो हेल्प करायला पुढं जात नाही. मग ज्यावेळेस त्या पर्सनला दुसऱ्या पर्सनची हेल्प लागेल त्यावेळेस त्याची हेल्प करायलाही कुणीही येत नाही. and is not helped by other person when needed. Now let us see what are the effects of televisions and games on children. जर लहान मुलांनी जास्त प्रमाणात टी व्ही बघायला सुरू केलं तर ते त्या टी व्हीमधले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचा कॉपी करायला सुरू करतात, त्यांना इमिटेट करायला सुरू करतात. म्हणजेच काय करतात ते जशी ॲक्टिंग करतायत त्या मूवीमधलं, त्या सिरियलमधलं कॅरेक्टर, त्या टी व्हीतलं कॅरेक्टर, तसेही लहान मुलं काय करतात, ॲक्ट करायला सुरू करतात. सो चिल्ड्रन्स मे इमिटेट द कॅरेक्टर्स इन कार्टून फिल्म्स विच दे हॅव वॉच्ड. Second, they also develop negative tendency by playing games like virtual wars. War सारखे गेम्स जर खेळले तर त्यांच्यामध्ये काय निर्माण होतं, निगेटिव्ह टेंडन्सीज निर्माण होतात. कार रेसेस which brings about virtual accidents and all. Continuous playing of these games on cell phone and computers consume a lot of time, affects concentration on some essential subject and may also prove fatal in certain cases. खूप वेळ जर तुम्ही ह्याच्यामध्ये टाइम घालवलात, लहान मुलांनी जास्त करून जर त्यांना खूप वेळ तुम्ही फोन दिला आणि त्यांनी खूप वेळ जर व्हिडिओ गेम्स किंवा फोनवरती गेम्स खेळण्यात घालवलं तर काय होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो टाईम आहे तो खूप जास्त वेस्ट होणार आहे. तोच टाईम जर तुम्ही त्यांच्या हॉबीजमध्ये इन्व्हेस्ट केला, ड्रॉइंग क्लासेस असतील, म्युझिक क्लासेस असतील, डान्स क्लासेस असतील, कराटे असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही त्यांचा तो टाईम इन्व्हेस्ट केला तर त्याच्यामुळे त्यांची फिजिकल ग्रोथ चांगली होणार आहे, त्यांची मेंटल डेव्हलपमेंट चांगली होणार आहे आणि ते तेवढे सोशली कसे असणार आहेत, हेल्थी असणार आहेत. नेक्स्ट, इट मे ऑल्सो लीड टू व्हेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक तेच मगाचेच प्रॉब्लेम, टायर्डनेस, हेडेक, फटीक, ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांच्यामध्ये दिसून येणार आहेत. कारण की सारखे ते काय असणार आहेत, फोन किंवा मोबाईल फोन्स आणि टी व्ही समोर किंवा लॅपटॉप समोर, कम्प्युटर सोबत कंटिन्युअस कुठल्या तरी स्क्रीन समोर असणार आहेत, ज्याच्यामुळे काय दिसून येणार आहे त्यांच्यामध्ये, टायर्डनेस, हेडेक, फॉरगेटफुलनेस, जे मगाचे होते कॅरेक्टरिस्टिक्स ते ह्यांच्यामध्ये पण दिसून येणार आहेत. नाव केस 2. मगाशी जशी एक केस होती टोबॅकोची, तशी इथं अजून एक केस दिली. तशा भरपूर केसेस आपल्याला बघायचे. नेक्स्ट बघा, आय हॅव बीन स्पेंडिंग more time in internet, mobile games, phones, etc. How can I change this? So spending more time in internet or mobile games, phones will have a negative impact on the health and also it will have negative impact on the concentration. हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे, स्वतःला माहिती असलं पाहिजे की आपण जर जास्त वेळ फोनवरती घालवतोय तर काय होणार आहे, त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्या बॉडीवरती होणार आहे. मग टिप्स काय काय, काही ॲक्टिव्हिटीज अशा करायच्या ज्याच्यामुळे आपल्याला मोबाईल फोनचा वापर कमी करावा लागेल. टॉक टू फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स अँड रिलेटिव्स इन लोनलीनेस. एकटं वाटत असेल तर फोन घेऊन बसायचं नाही, त्याच्याऐवजी काय करायचं, फॅमिलीतल्या बाकीच्या मेंबर्ससोबत गप्पा मारायला जायचं, बोलायला जायचं, रिलेटिव्हसोबत बोलत बसायचं. पण तो टाईम तुम्ही फोनवरती, लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती व्हिडिओ गेम्स खेळत बसायचं नाही, सिरियल्स बघत बसायचं नाही, वेब सिरीज बघत बसायचं नाही. तोच जो वेळ आहे, तोच जो टाईम आहे तुमचा, तो तुम्ही सोशली कसं ॲक्टिव्ह व्हाल त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचा. रिड्यूस द हॅबिट ऑफ युझिंग मोबाईल फोन्स ड्युरिंग द आयडल टाईम. मोकळ्या वेळेत मोबाईल फोन वापरण्याची सवय बंद करा. डेव्हलप हॉबीज, आवडीनिवडी ज्या आहेत तुमच्या जोपासा, त्याला टाईम द्या. सिंगिंग असेल, स्विमिंग असेल, डान्सिंग असेल, जी गोष्ट तुम्हाला आवडते, सायकलिंग असेल, रनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला आवडतात त्याला टाईम द्यायला सुरू करा आणि तो टाईम तुमचा त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू करा, जेणेकरून काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट बाहेर येईल, ना की निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या हेल्थवरती होईल. लेट अस सी व्हॉट आर द साइन्स ऑफ पीपल अंडर स्ट्रेस. पहिली गोष्ट तर ज्यावेळेस एखादा पर्सन स्ट्रेसमध्ये असेल तर तो तुम्हाला डिस्ट्रक्टिव्ह गोष्टी करताना दिसणार आहे. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजेच काय, जेणेकरून हार्म होणार आहे, स्वतःला किंवा बाकीच्यांना हार्म होईल असे काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह गोष्ट तो करतो. सेकंड थिंग काय दिसून येणार आहे, जो पर्सन सेल्फीमध्ये एंगेज्ड आहे, सेल्फी घेण्यात मोबाईल फोन्समध्ये, तो त्याच्या सराउंडिंगबद्दल पूर्णपणे अनअवेअर असतो. पर्सन इंडल्जिंग इन सेल्फीज इज नॉट अवेअर अबाउट द वर्ल्ड अराउंड द and is at the risk. This is called as selficide. तिसरा, person indulging in domestic violence, sending messages to others before committing suicide. हे काय आहेत रे, सायन्स आहेत जी लोक स्ट्रेसमध्ये त्यांचे.
पर्सन हू सेंड्स व्हिडिओ क्लिप ऑफ सुसाइडल ॲक्ट ऑफ फॉर सिम्पथी, जे व्हिडिओज पाठवतात सुसाईड करायच्या आधी वगैरे, ते काय करणार आहेत, सिम्पथी गेन करण्यासाठी ते व्हिडिओ सेंड करणार आहेत. हे सगळे कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे सगळे साईन्स आहेत त्या पर्सनचे, तो अंडर स्ट्रेसमध्ये. इथं तुम्ही एक फोटो बघू शकाल जिथं काय दाखवलेलं आहे, तो पर्सन स्वतःची लाईफ रिस्कमध्ये टाकून काय करतोय, सेल्फी क्लिक करतोय. मग खरंच हे फोटोज एवढे इम्पॉर्टंट आहेत का आपल्या लाईफ एवढे? नाही. मग का आपण त्या गोष्टींवरती एवढं इम्पॉर्टन्स देतोय, त्या गोष्टींवरती एवढा टाईम इन्व्हेस्ट करतोय, अख्खी लाईफ रिस्क करतोय, ज्या गोष्टी अजिबात महत्त्वाच्या नाही आहेत. नेक्स्ट केस दिलेली आहे मागासारखीच एक केस. माय फ्रेंड हॅज डेव्हलप द हॅबिट ऑफ स्नॅपिंग सेल्फीज, हाऊ कॅन आय हेल्प? मग त्यांना सांगून द्यायचं की सेल्फीज जे आहेत, कॉन्स्टंटली सेल्फी क्लिक करणं ही चांगली सवय नाही आहे, त्याच्यामुळे लाईफ रिस्क होऊ शकते, त्याच्यामुळे तुमची लाईफ एंडेंजर्डमध्ये असू शकते. So the bad habit of constantly taking selfie may endanger the life of person and he is unaware of the risk in his surrounding. सेल्फी क्लिक करताना आपल्या सराउंडिंगला काही धोके असतील तर आपण त्याच्याबद्दल अवेअर नसणार आहोत, कारण की आपलं लक्ष पूर्णपणे कशामध्ये असणार आहे, सेल्फी क्लिक करण्यात असणार आहे. सो आजूबाजूला काही हार्मफुल गोष्टी असतील तर त्या काय होणार आहेत, आपल्या बॉडीवरती, आपल्या लाईफवरती काय करू शकतात, अफेक्ट करू शकतात. काही महिन्यांपूर्वीच एक केस झालेली, एक इन्फ्लुएन्सर होते जे काय झालेले, फोटोज क्लिक करण्याच्या नादात दरीमध्ये त्यांचा जीव गेला होता. सो ह्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या कशामुळे होत आहेत, सेल्फीज क्लिक करण्यामुळे, फोटोज क्लिक करण्यामुळे, ज्याच्यामुळे काय झालेलं आहे, तुमची लाईफ जी आहे ते रिस्कला जाते. टिप्स: वॉर्न हिम टू बी केअरफुल वाईल क्लिकिंग, परस्वेड हिम टू अवॉइड क्लिकिंग सेल्फीज ॲट एव्हरी ओकेजन. त्यांना सांगायचं की बाबा प्रत्येक ओकेजनमध्ये सेल्फीज क्लिक करणं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. काही मुवमेंट्स एन्जॉय करण्यासाठी पण असतात, ना की सारखे फोटोज क्लिक करण्यासाठी. अजून एक केस दिलेली आहे तुम्हाला. माय ब्रदर इज स्टडिंग इन स्टँडर्ड 12th अँड हॅज डेव्हलप स्ट्रेस. कसं हेल्प करायचं, तर त्यांना सांगायचं की स्ट्रेस जे आहे त्याच्यामुळे तुमच्या मेंटल, फिजिकल, इमोशनल सगळ्या हेल्थवरती फरक पडतो. निगेटिव्हली त्या गोष्टी आपल्याला काय करतात, इम्पॅक्ट करतात. सो स्ट्रेस घेणं हे अजिबात चांगलं नाही आहे. इन्स्टेड तुम्ही प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करा, एक टाईम टेबल बनवा स्टडी करण्यासाठी आणि त्या अकॉर्डिंगली तुमचा जो 12thच्या बोर्डचा स्टडी आहे तो करायला सुरू करा. Increased stress can result in various adverse effect on physical, mental as well as social health of individual. टिप्स काय आहे, त्याच्याशी बोलून बघायचं की नक्की तो स्ट्रेस स्टडीजबद्दलच आहे का. जर असेल तर त्याला टाईम टेबल बनवायला सांगायचं, किंवा त्याला सांगायचं त्या टाईम टेबलमध्ये असं एक स्पेसिफिक टाईम ठेव ज्या टाईममध्ये तू काय होणार आहेस, रिलॅक्स होणार आहेस. थोडंसं मोकळा टाईम तू ठेव स्वतःला थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी, जेणेकरून कंटिन्यू स्टडी करून तुला तो स्ट्रेस जो आहे तो कमी होणार आहे. Case 5. My sister has become incommunicative and she prefers to remain alone. How can I help? काय झालेली, ती एकटी पडलेली, तिला तर जास्त कम्युनिकेशन करू वाटत नाहीये कोणासोबत. अशा वेळेस तुम्ही काय कराल? फिलिंग ऑफ स्टेइंग अलोन ऑर नॉट कम्युनिकेटिंग मे लीड टू मेंटल स्ट्रेस. ही अजिबात चांगली साईन नाही आहे. एकटं राहणं, कुणाशी न बोलणं, बोलू न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत? ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत टू मेंटल हेल्थ और मेंटल स्ट्रेस. दिस कॅन इव्हेंच्युअली अफेक्ट्स वन फिजिकल, मेंटल अँड सोशल हेल्थ. मग काय करायचं आपण अशा वेळेस? तिच्याशी बोलायचं, तिला कुठल्या गोष्टींची भीती वाटते का, कुठल्या गोष्टींचं टेन्शन आलं का, कुठल्या गोष्टीचं स्ट्रेस आलं आहे का तिला, ते तिच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, डिस्कस करायचं तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. ट्राय टू गेट हर स्पीक विथ द फॅमिलीज. हळूहळू ती तुमच्याशी मोकळी झाली बोलण्यात की तिला काय करायचं, तिच्या फॅमिली मेंबर्सशी बोलायला लावायचं. एनकरेज हर टू परस्यू हर हॉबीज. तिला सांगायचं हा जो मोकळा वेळ आहे, तुला जे वाटतंय की एकटं राहणं चांगलं आहे, कम्युनिकेशन नाही करू वाटत आहे, त्यापेक्षा तू तो टाईम तुझ्या हॉबीजमध्ये इन्व्हेस्ट कर, जेणेकरून काय होणार आहे, तो टाईम तू चांगल्या गोष्टींसाठी युटिलाइज करू शकशील. कन्सल्ट अ स्पेशलिस्ट ऑर काउन्सिलर इफ रिक्वायर्ड. जर एक्स्ट्रीम कंडिशनचा स्ट्रेस दिसत असेल तिच्यामध्ये की तिला अजिबातच कुणाशी बोलायचं नाही आहे, काहीच करायचं नाही आहे, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे? अशा वेळेस आपल्याला स्पेशलिस्टला किंवा कन्सिलर्सना काय करावं लागणार आहे? कन्सल्ट करावं लागणार आहे. त्याशिवाय ती त्या स्ट्रेसमधून बाहेर पडणार नाही. नेक्स्ट जो पॉईंट आपण आता बघणार आहोत तो आहे सायबर क्राईम. सायबर क्राईम जो आहे त्याचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे. जसं मोबाईल फोन्सचं प्रमाण वाढलेलं आहे वापरायचं, तसं सायबर क्राईमचं प्रमाण पण काय झालेलं आहे, आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे. सायबर क्राईमच्या अंडर खूप सारे गोष्टी येतात.
पहिला तर सेल ऑफ इन्फिरियर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, खालच्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स किंवा थोडेसे वीक चीप क्वालिटीचे प्रोडक्ट जे आहेत ते विकले जातात वेबसाईट्सवरून. दुसरी गोष्ट बँकचे ट्रान्झॅक्शन्स केले जातात विदाऊट आवर नॉलेज, विदाऊट आवर इन्फॉर्मेशन. म्हणजेच आपल्या खात्यातले, आपल्या बँक अकाउंटमधले पैसे जे आहेत ते काय होणार आहेत, चोरीला जाणार आहेत विदाऊट आवर कन्सल्ट किंवा विदाऊट आवर इन्फॉर्मेशन. हॅकिंग ऑफ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, आपली जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे, जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे ती काय होणार आहे, हॅक केली जाणार आहे, चोरली जाणार आहे. नंतर काय होतं, टीझिंग अँड फायनान्शियल एक्सप्लॉयटेशन ऑफ फिमेल्स बाय मेकिंग फेक सोशल मीडिया अकाउंट्स. खोटे अकाउंट्स उघडले जातात फेसबुक, इंस्टाग्राम्स किंवा ट्विटर्स या सगळ्या वेगवेगळ्या साईट्सवरती, वेगवेगळ्या ॲप्सवरती त्यांचे फेक अकाउंट उघडले जातात आणि त्याच्यावरून फिमेल्सना युजली काय केलं जातं, टीझिंग केलं जातं किंवा काय वेळेस त्यांना काय केलं जातं, त्यांचे पिक्चर्स वगैरे अपलोड केले जातात. पायरसी केली जाते. पायरसी म्हणजेच काय, चोरी केली जाते. एखाद्याचं रिटन लिटरेचर असेल मोठं चांगलं किंवा एखाद्याचा ब्लॉग असेल तर तो काय केला जातोय, चोरी केला जातोय. त्यालाच आपण काय म्हणतो, पायरसी. फोटोजची पायरसी केली जाते. फोटोज चोरले जातात, सॉफ्टवेअर चोरले जातात, काही म्युझिक असतील, व्हिडिओज असतील तर ते चोरले जातात, त्याची पायरसी केली जाते. नेक्स्ट आहे स्प्रेडिंग ऑफ मेसेजेस, वल्गर पिक्चर्स किंवा इन्फ्लमेटरी स्टेटमेंट्स, जेणेकरून काय होणार आहे, समोरचा जो पर्सन आहे त्याला भीती वाटणार आहे किंवा समोरच्या पर्सनला स्ट्रेस येणार आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या काय केल्या जात आहेत, तिथं स्प्रेड केल्या जात आहेत सायबर क्राईममध्ये. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये येतात, अंडर सायबर क्राईम, ज्याचं प्रमाण आपण मगाशीच म्हणलो की खूप जास्त वाढलेलं आहे आजकाल. आणि त्याच्यामुळे फिमेल ज्या आहेत त्या कुठेतरी काय करतात, अनसेफ फील करतात स्वतःला, बिकॉज सायबर क्राईम्समुळे काहीही होऊ शकतं. त्यांचे फोटोज, व्हिडिओज काहीही कधीही काय होणार आहेत, लीक होणार आहेत. सो सायबर क्राईम्समुळे जी पर्सनल स्पेस आहे ती मेंटेन राहत नाही. नेक्स्ट आहे IT Act 2000. काय आहे IT Act? तर IT Act 2000 has been put into practice since 17th November 2000 and it was amended in 2008. According to this, the person who is committing cyber crime has to face imprisonment. किती वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं जातं, 3 वर्ष, आणि त्याला फाईन भरावा लागतो कितीपर्यंत, अप टू 5 lakhs किंवा दोन्हीही करावं लागतं. महाराष्ट्र इज लीडिंग पोझिशन इन कंट्रोलिंग सायबर क्राईम्स. महाराष्ट्र जो आहे तो टॉप पोझिशनला आहे सायबर क्राईम्सना कंट्रोल करण्यात, सायबर क्राईम्सचा नंबर जो आहे तो थोडासा कमी आणण्यात. महाराष्ट्र इज अ फर्स्ट स्टेट टू स्टार्ट सेपरेट सायबर क्राईम युनिट ऑफ पोलीस डिपार्टमेंट. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सेपरेट सायबर क्राईम डिपार्टमेंट सुरू करणारा कुठला स्टेट आहे, पहिला महाराष्ट्र. अंडर दिस युनिट सायबर क्राईम एक्सपर्ट्स कलेक्ट इन्फॉर्मेशन, इन्व्हेस्टिगेट करतं सायबर क्राईम कुठून झाला आहे, तो क्रिमिनल कोण आहे, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट ओनली. क्रिमिनल तो सापडला की त्याला काय केली जाते, वरची जी दिलेली आहे ती शिक्षा त्यांना सुनावली जाते. नाव चेक युअर ग्राफ्स. काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे, अल्कोहोल कन्झम्पशन मे अफेक्ट द डॅश सिस्टीम. आन्सर इज इट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IT Act 2000 has been enacted since when? It was put forth in 2000 and it was amended in 2008. 17 October 2000. Previously asked board questions. कुठले आहेत बघा? Previously asked board questions. State whether the following statement is true or false. 1 mark each. To take selfie on road is the invitation for accident. Is it correct? Yes, it is true. Communication media like mobile phone, television, internet should be used often? No, it is false. So पहिला काय आहे, true. Second काय आहे, false. Third, peer group influence is stronger in case of adolescence. Yes, it is true. Check your answers. First answer true, second false. Communication जे आहे लाईक मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन्स हे ऑफन सारखं करायचं नाही. ते कशासाठी वापरायचं, फक्त गरजेपुरतंच आणि एंटरटेनमेंटसाठीच. तिसरा आन्सर जे आहे ते ट्रू आहे. पियर ग्रुप इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स इन द केसेस ऑफ अडोलसन्स. सेकंड, सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड. Continuous consumption of alcohol and tobacco materials. This app may cause cyber crimes. Remedy to resolve stress. हे सगळे जे कोडी आहेत ते तुम्हाला सोडवायचे. So take your time and solve the puzzle. You can check the answers. Addiction, Facebook, drawing, good food, social and cooking. These are the answers of the above questions. इथं 5th नंतरचे हे काय आहे, 6th वाला क्वेश्चन आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल यू डू इफ यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज? काय कराल तुम्ही ते ट्रीज प्लांटेशनसाठी वापराल ती स्पेस, किंवा तुम्ही एखादं लायब्ररी सुरू कराल त्या स्पेसमध्ये, किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही काय करणार आहे, ती स्पेस जी आहे ती वापरू शकता. जसं की पार्किंग कराल पब्लिक व्हेकल्ससाठी, कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता जर तुम्हाला ती फ्री स्पेस वापरायची असेल तर. नेक्स्ट आहे, what will you do if your child of your neighbor is addicted to tobacco chewing? Why? जर एखादा मुलगा तुमच्या आजूबाजूचा टोबॅको चिविंगला ॲडिक्टेड झालेला आहे, त्याला व्यसन लागलेलं आहे, तर मगाशी जी गोष्ट आपण बघितली की टोबॅको चिविंगमुळे काय काय होतं, इट विल कॉज माउथ कॅन्सर, ह्या सगळ्या गोष्टी त्याला इन्फॉर्म करायच्या की ह्याच्यामुळे हेल्थवरती ॲडवर्स इफेक्ट पडतो, ह्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, ही गोष्ट अजिबात चांगली नाही आहे हेल्थला, ह्या सगळ्या गोष्टी त्या चाइल्डला सांगायच्या. नेक्स्ट, व्हॉट विल यू डू इफ युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह? मगाशी जी केस स्टडी आपण बघितली की जर ती बोलत नसेल दुसऱ्या लोकांशी तर तिच्याशी बोलून घ्यायचं, तुम्ही काय तिचा प्रॉब्लेम आहे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, तिला तिच्या फॅमिलीशी बोलायला लावायचं, एकटं राहणं चांगलं नसतं ह्या गोष्टी तिला इन्फॉर्म करायच्या, किंवा खूपच ॲडवर्स कंडिशन दिसत असेल की तिला अजिबातच कुणाशी बोलायचं नाही आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, कन्सल्ट करावं लागणार आहे, थेरपीज घ्यावी लागणार आहेत, सायकोलॉजिस्टना वगैरे कन्सल्ट करावं लागणार आहे, तरच ती जी आहे ती त्या लोनलीनेसमधून बाहेर येऊ शकते. अल्कोहोल कन्झम्पशन मेनली अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम ऑफ द बॉडी. गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ डिझीज एंडेंजरिंग द सोशल हेल्थ. मगाशी आपण 2 एक्झाम्पल्स बघितले सुरुवातीला. एक कुठला होता डिझीज, टीबी होता, एड्स होता. सो दीज आर द डिझीजेस एंडेंजरिंग द सोशल हेल्थ. लेप्रेसी. प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल वाईल इटिंग, इज इट राईट ऑर रॉंग? इट इज रॉंग. कारण की जर मोबाईल घेऊन तुम्ही फूड खात असाल, तुमचं जेवत असाल, तर काय होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंग करू शकता. म्हणजे तुमचं पोट भरलं आहे की नाही आहे हे तुम्हाला कळणार नाही आहे. तुमचं जे कन्सन्ट्रेशन आहे ते डिवाईड होणार आहे. अर्ध लक्ष तुमचं जेवणाकडे असणार आहे, अर्ध लक्ष तुमचं फोनवरती असणार आहे. तुम्ही जे चिविंग करताय ते चिविंग तुमचं प्रॉपर होणार नाही आहे, आणि अजून बऱ्याचशाच गोष्टी होणार आहेत ज्या चुकीच्या आहेत. म्हणून फोन घेऊन कधीही जेवण करायचं नाही. फोकस डायव्हर्टेड, लेस चिविंग, चोकिंग, कधी कधी आपला घास रुतू शकतो, चोकिंग होऊ शकतो. म्हणून काय करायचं नाही आहे, तुम्हाला फोन घेऊन कधीही जेवण करायचं नाही. लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस कसं मॅनेज केलं जातं ह्याच्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत. सो बेसिक लेवलला तुम्हाला जर काही गोष्टी माहिती असेल स्ट्रेस मॅनेजमेंटच्या तर त्या लिस्ट डाऊन करा 2 मिनिटात. कुठल्या कुठल्या गोष्टी ज्याने तुम्ही स्ट्रेस मॅनेज करू शकता, राईट डाऊन इन 2 मिनिट्स. सो आपण स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो हे आपण बघणार आहे. पहिलं तर जोर जोरात हसायचं, लाफ लाऊडली, जेणेकरून तुमचा स्ट्रेस जो आहे तो निघून जाणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, मेंटेन गुड कम्युनिकेशन विथ रिलेटिव्स, विथ फॅमिली, जेणेकरून तुमच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या मोकळ्या होणार आहेत आणि तुम्हाला कुठलाही स्ट्रेस येणार नाही आहे. तिसरा, युटिलाइज फ्री आवर इन फॉरेस्टिंग हॉबीज. तुमच्या हॉबीजमध्ये टाईम इन्व्हेस्ट करायला सुरू करा, जेणेकरून तुम्हाला विचार करायला मोकळा टाईम शिल्लक राहणार नाही आहे. डायव्हर्ट एनर्जी अँड माइंड टुवर्ड्स पॉझिटिव्ह थिंकिंग आणि न्यूट्रलाइज द निगेटिव्ह थिंकिंग. निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सोडून द्यायला शिका, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करायला स्टार्ट करा. नेक्स्ट, स्पोर्ट्स किंवा आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचा टाईम जो आहे तो इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा, जेणेकरून निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येणार नाही आहेत. लास्टला तुम्ही काय करू शकता, एक्सरसाइज रेग्युलरली, योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी प्रॅक्टिस केल्या की पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहेत त्या वाढणार आहेत. निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप तुम्ही काय करणार आहात, सोडून द्यायला शिकणार आहात. अजून काय काय करू शकता, अजून स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी इनकल्केट ट्रायल्स लाईक टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग ऑफ आवर ओन ड्युटीज अँड टेकिंग आवर ओन डिसिजन्स. हळूहळू जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं तुम्ही डिसिजन स्वतः घ्यायला शिका. अजून काय करू शकता, सीक मेडिकल हेल्प, काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी इफ रिक्वायर्ड. जर तुम्हाला सायकोथेरपी लागली, सायकोलॉजिस्टकडे जायची गरज लागली की खूपच जास्त स्ट्रेस आलेला आहे, तर अशा वेळेस सायकोथेरपिस्टकडे जाणं योग्य राहील. तुम्ही स्वतःच त्या स्ट्रेसमधून बाहेर जर पडू शकत नसाल तर. जर तुम्ही बाहेर पडू शकत असाल, वेल अँड गुड. त्या लेवलच्या सायकोथेरपिस्टकडे जाण्याची गरज तुम्हाला लागून नाही आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, सुरुवातीला दिलेल्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करायचं. जोरजोरात हसणं असू देत, आउटडोअर गेम्स खेळणं असू देत, योगा मेडिटेशन प्रॅक्टिस करणं असू देत, जेणेकरून तुमचं माइंड जे आहे, तुमचं डोकं जे आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह थॉट्सनीच भरलेलं असणार आहे आणि निगेटिव्ह थॉट्स कुठंतरी न्यूट्रलाइज झालेले असतील, तुम्ही सोडून दिलेले असतील. सो दीज आर द
things which you can do to manage your stress. नेक्स्ट लेट अस सी बेनिफिट्स ऑफ गुड कम्युनिकेशन. ऑब्व्हियसली जेवढं तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल लोकांशी तेवढं तुम्ही काय असणार आहात, सोशली ॲक्टिव्ह असणार आहात, सोशली तुम्ही हेल्दी म्हटलं जाणार आहात. बेनिफिट्स ऑफ गुड कम्युनिकेशन, हेल्प एक्सप्रेसिंग फिलिंग. कम्युनिकेशन चांगलं आहे, तुम्ही फिलिंग्स एक्सप्रेस करू शकणार आहात आणि एकदा का फिलिंग्स एक्सप्रेस केले की मनात काही राहणार नाही आहे, त्याच्यामुळे स्ट्रेस येणार नाही. दुसरी गोष्ट स्ट्रेस रिलीव्ह होतो. तिसरी गोष्ट नॉलेज स्प्रेड करता. तुम्ही स्वतःकडची चांगली माहिती दुसऱ्यांना देताय, कम्युनिकेट करताय, म्हणजे तुम्ही स्वतःकडचं नॉलेज शेअर करताय. दुसऱ्याकडचं नॉलेज तुम्ही काय करणार आहात, घेणार आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या ज्ञानात पण काय करताय, भर पाडताय. बिल्ड हेल्दी रिलेशनशिप्स, हेल्प एस्टॅब्लिश हार्मोनियस रिलेशनशिप विथ अदर्स इन द सोसायटी. कम्युनिकेशन जेवढं चांगलं तेवढं तुमचं बाकीच्या लोकांसोबत जे रिलेशन आहे ते तेवढंच जास्त चांगलं असणार आहे. केस 6th, we have chronically ill old person at home. How can I maintain good atmosphere and help? So काय काय करणार आहात तुम्ही? I observed some changes. Other members of house become more alert about health related issues. एक आजारी व्यक्ती जर आपल्या घरी असेल तर बाकीची लोक जे आहेत ते कसे असणार आहेत, स्वतःच्या हेल्थला जास्त कॉन्शियस असणार आहेत. कारण की त्यांना ते दिसणार आहेत की एकदा का आपण बेड रेस्टवरती पडलो की स्वतःचे डेली बेसिसवरची कामं करणं पण किती डिफिकल्ट आहेत. सो जे बाकीचे पर्सन आहेत ते स्वतःच्या हेल्थबद्दल कसे राहणार आहेत, कॉन्शियस राहणार आहेत. दे टेंड टू मेंटेन एक्स्ट्रीम क्लीनलीनेस इन द हाऊस. घरात स्वच्छता असते सगळीकडे. ॲम्बियन्स इन द हाऊस इज स्ट्रेस्ड ॲट एव्हरी मूव्हमेंट. कसं असणार आहे ॲम्बियन्स हाऊसमधला, स्ट्रेस असणार आहे. का? कारण की भीतीचं वातावरण असणार आहे, जास्त प्रमाणात काय दिसून येणार आहे, स्ट्रेस दिसून येणार आहे अशा घरांमध्ये. मग अशा वेळेस काय करायचं, इन्क्रीज कम्युनिकेशन अमंग द फॅमिली मेंबर्स. एकमेकांसोबत भांडायच्या ऐवजी एकमेकांसोबत हेल्दी कम्युनिकेशन केलं की त्या प्रॉब्लेममधून सगळ्यांना बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे. टेक केअर ऑफ नीड्स ऑफ अदर मेंबर इन द हाऊस. कुणाला काय कशाची गरज आहे त्याची सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्यावी. हेल्प बाय डुईंग स्मॉल कोर्स लाईक ब्रिंगिंग मेडिसिन्स एक्सेट्रा. तुम्ही स्वतः काय त्यांची मदत करू शकता तर ती मदत पण तुम्ही केली पाहिजे. केस नेक्स्ट 7th, I want to use the free space around my home for good purpose. How can I do that? जस्ट क्वेश्चन विचारला गेला होता प्रिव्हियस इयरमध्ये. काय करू शकता तुम्ही, ट्री प्लांटेशन करू शकता, ती स्पेस तुम्ही पार्किंगसाठी करू शकता, बरोबर, पब्लिकला, किंवा ती स्पेस तुम्ही लायब्ररीसाठी करू शकता, पब्लिक लायब्ररीसाठी. कशासाठी तुम्ही ती फ्री स्पेस जी आहे ती वापरू शकता. ग्रो स्मॉल प्लांट्स अँड श्रब्स. दुसरं, मेक स्पेस अवेलेबल फॉर पार्किंग ऑफ पब्लिक व्हेकल्स, स्टार्टिंग स्मॉल प्ले ग्राउंड किंवा लायब्ररी. ऑर्गनायझेशन दॅट हेल्प इम्प्रूव्ह द सोशल हेल्थ. अशा काही काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या काय करतात, सोशल हेल्प इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. एक आहे युनिफाईड मूव्हमेंट अगेन्स्ट टोबॅको, जी स्टार्ट केली होती बाय 45 वेल नोन ऑर्गनायझेशन जसं की WHO, टाटा ट्रस्ट एक्सेट्रा. This movement has been activated against consumption of tobacco and provide guidelines to activists against the tobacco addiction. हे काय करतात, माहिती देतात. टोबॅकोचं ॲडिक्शन झालं असेल तर टोबॅकोमुळे कुठले कुठले हार्मफुल इफेक्ट्स होऊ शकतात, टोबॅकोचं व्यसन कसं सोडवायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या गाईड करतात. सलाम मुंबई फाउंडेशन is an organization which runs program in various schools to empower slum children of field of education, sports, business, etc. जे स्लम मधले मुलं आहेत, झोपडपट्टीमधली मुलं आहेत, त्यांना शिक्षणाची माहिती, त्यांचं शिक्षण कसं ते करू शकतील, त्यांचं स्पोर्ट्समध्ये ते कसे चांगल्या प्रकारे पुढं जाऊ शकतील, आर्ट्समध्ये, बिझनेसमध्ये ते कशा प्रकारे चांगले पुढं जाऊ शकतील, ह्या सगळ्या गोष्टी सलाम मुंबई फाउंडेशन थ्रू त्या लोकांना मिळतात. This organization has been working with various schools in urban and rural areas for making the society tobacco free since 2002. गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत काही. त्या गव्हर्नमेंट स्कीम्स कुठल्या कुठल्या बघा. गव्हर्नमेंट पब्लिशेस फोन नंबर्स और हेल्पलाईन नंबर्स टू हेल्प चिल्ड्रन्स इन डिस्ट्रेस और फेसिंग एनी टाईप ऑफ इश्यूज. गव्हर्नमेंटचे काही हेल्पलाईन नंबर्स आहेत जे काय करतात, हेल्थ रिलेटेड इश्यूज, स्ट्रेस रिलेटेड इश्यूज फेस करायला मदत करतात. चिल्ड्रन्स इन डिस्ट्रेस कॉन्टॅक्ट द हेल्पलाईन अँड नॅरेट देअर इश्यूज. फोन करतात आणि स्वतःची इश्यूज जे ते त्यांना सांगतात. गव्हर्नमेंट ऑफर्स नीडेड हेल्प अँड गायडन्स टू सच अ चिल्ड्रन्स. Now let us check your graphs. Which of the following does not cause mental stress? Fostering hobbies मुळे mental stress होत नाही.
Next, person committing the cyber crime has to face punishment like imprisonment for -years or fine up to 5 lakh. किती वर्ष imprisonment होते? 3 years. Which of these should not be used for stress management? Communication वापरायचं. Drinking alcohol is not used for stress management. Noting down our feelings, yes, it is used. Fostering hobbies, yes, it is used for stress management. But drinking alcohol is not used for stress management. Previously asked board questions, identify the picture and name it. सगळे लोक हसतात आणि स्वतःचा स्ट्रेस जो आहे तो रिलीव्ह करतात. So it is a laughter club. Explain 4 ways to minimize stress. काय काय करू शकता तुम्ही? हॉबीज जे आहेत त्या तुम्ही सुरू करू शकता. स्वतःचा टाइम घालवणं, लाफिंग लाऊडली, आउटडोअर गेम खेळू शकता, टाइम मॅनेजमेंट करू शकता किंवा काउन्सिलिंग घेऊ शकता. राईट फुल फॉर्म ऑफ WHO. WHO म्हणजेच काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लास्ट चॅप्टर ॲट ग्लान्स. आपण काय काय बघितलं सुरुवातीपासून? फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ, मेंटल स्ट्रेस बघितला, ॲडिक्शन बघितलं, इनक्युरेबल डिझिजेस बघितले ज्यात HIV होतं, TB होता आणि नंतर आपण एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, फोन्सचा कंटिन्यू वापर केला, कम्प्युटर, लॅपटॉप्स यांच्यावर जास्त गेम्स खेळत बसलो तर काय काय इफेक्ट होतात मुलांवरती किंवा इवन मोठ्या लोकांवरती, ते सगळे इफेक्ट्स आपण बघितले. इरॅशनल यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे काय काय दिसून येतं? टायर्डनेस, हेडेक, डोकंदुखी, मसल पेन्स, त्याच्या रेडिएशन्समुळे कसं लहान मुलांच्या बोन्सवरती परिणाम होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत शिकलोय. सायबर क्राईम्स म्हणजेच काय, त्या गोष्टी आपण बघितल्यात. लास्टली कुठले कुठले ऑर्गनायझेशन आहेत ते सोशल हेल्थ इम्प्रूव्ह करायला मदत करतात? युनिफाईड मूवमेंट अगेन्स्ट टोबॅको, सलाम मुंबई फाउंडेशन आणि गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात. So here we end our topic, that is social health. Now in next video we will see the next topic. Thank you.